संक्रांत म्हणजे काय? खरं तर सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा ज्योतिषशास्त्रात त्याला संक्रांत असं म्हटलं जातं. याच मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्ताला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. हेच औचित्य धरून हा सण साजरा केला जातो. भारतात हा सण दरवर्षी 14 जानेवारीच्या सुमारास साजरा केला जातो. याच सणामागे काही पौराणिक महत्त्व देखील आहे. एका पौराणिक कथेनुसार संक्रांती या नावाची एक देवी होती. या देवीनेच शंकरासूर नावाच्या एका दुष्टाचा खात्मा केला होता. म्हणूनच हा दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या नंतरचा दिवस हा करिदिन किंवा किंक्रांत या नावाने ओळखला जातो. कारण या दिवशी देवीने दैत्य किंक्रासुराचा वध केला होता. मकर संक्रांत माहिती. मकर संक्रांती हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. हा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो. मकर संक्रांत या सणाला उत्तरायण असे देखील म्हणतात. मकर संक्रांती हा सण कापणीच्या हंगामाच्या शेवटी साजरा करतात. मकर संक्रांत हा सण प्रेमाचे आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे. नमस्कार, मी रुपाली. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मकर संक्रांतीबद्दल पूर्ण सविस्तर माहिती. तरी हा व्हिडिओ सर्वांनी पूर्ण पाहावा, ऐकावा ही मी अपेक्षा करते. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मकर संक्रांत कशावर बसली आहे, कुठल्या दिशेत जात आहे, वाहन व वस्त्र कोणते आहे, पुण्यकाल व फल कुठले आहे, दान काय द्यावे, वर्ज्य कामे कुठली आहेत, याची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा, पाहावा ही मी अपेक्षा करते. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. संक्रांतीचा पुण्यकाल दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 पासून चालू होणार आहे. सूर्यास्ताला संपणार आहे. संक्रांत ही यंदा बुधवारी आलेली आहे. भोगी मंगळवारी असणार आहे. किंक्रांत गुरुवारी असणार आहे. सूर्याचे मकर संक्रमण बालकर्णावर होत असल्याने वाहक असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. यंदा महिलांनी पिवळी कलरची साडी घालायची नाहीये. संक्रांतीला टाळायची आहे. हातात गदा घेतलेला आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारिका असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायास भक्षण करीत आहे. सर्प जातीची आहे. भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. वार व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदायिक मुहूर्त 30 आहेत आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. कालात द्यायचे दान: नवी भांडी, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, वस्त्र इत्यादी दान करायचे आहेत. वर्ज्य कामे त्या दिवशी दात घासायचे नाहीयेत आणि काही शेतीमधले कामही करायचे नाहीत. कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू आता नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.